हॅलो फ्रेंड्स, मी राखी ठणठणांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधवला. बँजो, कुठलीही मिरवणूक असो किंवा मग जल्लोष, बँजो शिवाय अपूर्णच. कुठल्याही उत्साहाचा आनंद आपण बँजोनंच द्विगुणित करतो. पण आजही या कलेला म्हणावा तसा आदर किंवा सन्मान मिळालेला नाही आहे. नेमका याच विषयावर भाष्य करणारा बँजो हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. याच सिनेमातून दिग्दर्शक रवी जाधव बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. आज ठणठणांमध्ये जाणून घेऊया त्याच्या याच अनुभवाबद्दल. एक वर्तुळ पूर्ण होतं असं मला वाटतंय, कारण नटरंगचा राष्ट्रीय पुरस्कार ज्या दिवशी घोषित झाला होता त्या दिवशी रवी आणि मी भेटलो होतो. आणि मला अजूनही आठवतं की रवी त्यानंतर गिरगाव चौपाटीला जाणार होता बँजोच्या रेकीसाठी. ते सगळे बँड वाजवत होते, त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यातला बँजो हा कसा असेल, काय असेल, हे त्या दिवसापासूनचं खरं तर स्वप्न होतं, त्याच्या अगोदरपासून जपलेलं. आणि आता अर्थात ते पूर्ण होतंय या शुक्रवारी. माझ्यासोबत आहेत रितेश देशमुख आणि रवी जाधव. आणि मला असं वाटतं की भारतीय क्रिकेटमध्ये विराट आणि बँजोमधला तराट यांचीच फक्त भारतात चर्चा आता सध्या. नाही, मला खरंच छान वाटतं की रवीबद्दल एवढं प्रेम तुमचं, माझं आणि महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांचं आहेच. आणि त्यांनी नेहमीच चांगले चित्रपट दिलेले आहेत आणि त्यांची चर्चा नेहमीच झालेली आहे. आज बँजो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे येत्या 2-3 दिवसात. आणि ह्याची चर्चा फार दिवसापूर्वी माझ्यावर झाली. आज ती पूर्ण झाली, आज लोकांपर्यंत घेऊन येतोय. आणि बँजो विल ऑलवेज बी व्हेरी स्पेशल कारण तराट हा एक कॅरेक्टर माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि त्यातल्या त्यात रवीबरोबर प्रोड्युसर म्हणून काम केलं होतं, पण आता ॲक्टर डिरेक्टर ही जोडी आम्ही एकत्रित आलो आहे, तर त्याचा पण एक आनंद आणि अभिमान आहे निश्चित. आणि मला त्यातला जो तराट ज्या वेळेला गटारातून बाहेर येतोय त्याचा असणारा एक ॲटिट्यूड, म्हणजे मुळात एखादा स्टार, सुपरस्टार अशा पद्धतीची गोष्ट करायला तयार होतो. त्या सगळ्या गोष्टी, त्या वरळीतल्या गावातला तो माहोल आणि एकूणच सगळं ते अंगावर येणारं चित्र आणि त्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन असणारं स्वप्न जे पूर्ण करण्यासाठीचा जो झगडा आहे, हा संघर्ष कसा वाटला? कारण ह्या सगळ्या गोष्टीचं असणारं एक वेगळं वलय. मला एक गोष्ट सांगायची की म्हणजे मला खरंच, कारण रवी मला कुठेतरी वाटतं की हा एक मातीतला व्यक्ती आहे. आणि त्यांच्या स्टोरीज ज्या आहेत ह्या नेहमीच मातीतल्या आहेत. म्हणजे जरी नटरंग असेल, मग टाइमपासची जरी लव्ह स्टोरी असेल, तर ती कॉमन लोकांची आहे, अशा लोकांची जी ज्यांना तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणून बँजो मधलं जो प्रवास आहे तो प्रवाससुद्धा तुमच्या माहितीतल्या लोकांचा असू शकतो आणि असेलही. तर मला वाटलं की जेव्हा तिथल्या एका व्यक्तीची जर एंट्री होत असेल चित्रपटात ॲज अ हिरो, आणि आपल्याला नेहमी वाटतं की ती लार्जर दॅन लाईफ असली पाहिजे. म्हणून नेहमीच काय फरारीमधून उतरलं की लार्जर दॅन लाईफ येत नाही. नेहमीच मोटरसायकलच पाहिजे किंवा बोट पाहिजे किंवा चॉपर पाहिजे, हेलिकॉप्टर पाहिजे. आणि रवीने सिद्ध केलं की गटरमधून जरी बाहेर आला, जर ॲटिट्यूड करेक्ट असेल तर त्यातही तो लार्जर दॅन लाईफ वाटू शकतो. पण तो तराट आहे, ही इज लार्जर दॅन लाईफ इन द फिल्म. निश्चित रवी ह्या सगळ्यामधला नटरंग असेल, बालगंधर्व असेल, बालक पालक असेल, टाइमपास 2 आणि अर्थात ह्या सगळ्यानंतरचा मोस्ट एस्टॅब्लिश्ड डेब्युटंट डिरेक्टर म्हणून तुझ्याकडे बघता येईल. आता कशा अर्थानं या पदार्पणाकडे बघतोयस? हिंदी इंडस्ट्री, एकूण जाहिरात क्षेत्र आणि आत्ताचं अर्थात रितेश बरोबरचं असणार एक तुझं नातं आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याला स्टार म्हणून तुझ्या सिनेमात कॅमेराच्या मागून बघणं. ॲक्च्युली प्रोसेस खूपच सेम आहे मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमाची. फक्त एक महत्त्वाचा बदल असा त्याच्या दोघांमध्ये आहे, तो म्हणजे आपली गोष्ट ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचते. जेव्हा मराठी सिनेमा करायचा तेव्हा प्रायमरी जो ऑडियन्स मनामध्ये असायचा तो असायचा आपली महाराष्ट्रातली माणसं, की त्यांना ती गोष्ट कशी आवडेल. पण ज्यावेळी बँजो असं ठरलं की तो हिंदीमध्ये करायचा, त्यावेळी मनामध्ये पहिला प्रश्न हा होता की पहिलं चॅलेंज हे होतं की ही गोष्ट पंजाबमधल्या माणसाला कसं आवडेल, की ही गोष्ट राजस्थानमधल्या फॅमिलीला कशी आवडेल, ही गोष्ट मध्य प्रदेशमधल्या माणसांना कशी आवडेल. आणि तो एक महत्त्वाचा चॅलेंज होता. आणि खूप गंमत आली, कारण मला स्वभाव असं वाटलं होतं की ही जे स्ट्रीट म्युझिशियन्स आहेत ते फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत, कारण मी अत्यंत जवळनं सगळे पाहिले होते त्यांना.
पण जेव्हा रिसर्च करायला लागलो तेव्हा कळलं नाही हे संपूर्ण भारतात नव्हे, संपूर्ण जगामध्ये आहे. ते संपूर्ण जगामध्ये स्ट्रीट म्युझिशियनचा हा स्ट्रगल चालूच आहे आणि ते आपल्या आजूबाजूला असतात. सतत आपण पाहतो त्यांना रस्त्याच्या बाजूला कुठेतरी प्रॅक्टिस करत असतात, कुठच्या बीच खाली त्यांची प्रॅक्टिस चालू असते. पण आपण कधी उतरत नाही गाडीतून, त्यांच्याशी 2 मिनिटं बोलत नाही आपण. त्यांची काही स्वप्न असतात. त्यांनाही वाटत असतं की आपल्याला एक दिवस ते स्टेज मिळावं, कोणीतरी आपल्याला काहीतरी एक संधी द्यावी, स्वतःचा काहीतरी एक अल्बम असावा, स्वतःचं काहीतरी गाणं असावं. आणि आज मला वाटतं आपण जगामध्ये पाहिलं तर आज हिपहॉप आहे, रॅप आहे, हे सगळं म्युझिक रस्त्यावरून आले आणि ते आता समाव कूल झालेलं आहे. आज ते क्लबमध्ये सुद्धा वाजतं. मला वाटतं ती वेळ जास्त दूर नाही आहे जेव्हा संपूर्ण भारतातली जी रस्त्यावरची वाद्य आपण म्हणतो त्याला, मग ते हलगी असेल, मग तो बँजो असेल, मग तो ताशा असेल, संबळ असेल, तुंबडी असेल, अशी जी वाद्य आहेत ती मला वाटतं कूल म्हणून गणली जातील काही दिवसांमध्ये. निश्चित. या सगळ्यामधला बाबुळगाव किंवा लातूरला अशा पद्धतीचा बँजो वाचताना कधी पाहिला किंवा मुंबईतला असा आठवतोय? किती माझ्या घरी माझ्याजवळ एक बँजो असायचा आणि म्हणजे मिड 80s आणि अर्ली 90sमध्ये त्यावेळेस वडील मंत्री असल्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राहायचो. तर तिथले क्वार्टर्समध्ये जे मुलं होते ते आमचे मित्र होते. मग त्यातले 1-2 बँजो पार्टीमध्ये खेळायचे, ते वाजवायचे. तर मग तसा त्याच्याकडचं आकर्षण नेहमी असायचं. कारण रस्त्यावरून जेव्हाही गणपती जातो किंवा नवरात्र असेल किंवा कुठलेही प्रोसेशन असेल त्यावेळेस बँजो जे वाजायचं ना आणि त्यांची जी एनर्जी असायची ती पाहून आपल्याला वाटायचं खरंच आपण सुद्धा उतरून ह्याच्यामध्ये सामील होऊन जरा नाचूया. ताल आणि तो ठेका, तो ग्रूव्ह जो आहे तो आपल्याला अस्वस्थ करणार. करेक्ट. आणि हळूहळू तो रिप्लेस झाला, कीबोर्ड आला आणि त्यानंतर डीजे आला. पण कीबोर्ड हे सगळे सिंथेटिक आणि डिजिटल साऊंड आहेत. मला त्याची मजा बँजोमधल्या साऊंड एवढी कधीच येऊ शकत नाही. कारण ती बटनांवर ते पडणारी बोट आणि एका हाताने वाजणारा पाना ह्याच्यामधली जी गंमत आहे, मला ती ज्या वेळेला तू बँजोचं पहिलं लेटरिंग आलं ते मला इतकं आवडलं. कारण त्याच्यामध्ये दिसणारा ओच्या ह्याच्यामध्ये असणारा जो पाना आहे किंवा जे तारा ज्या आहेत त्या तारा, आणि ते ऍक्च्युली कॉन्सेप्ट रवींचाच होता. काय झालं होतं की लोगो आले, हा लोगो, तो लोगो, फ्लोई, रोमॅन्टिक, हे सगळे आले. तर आणि रवी स्वतः आर्टमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे मला काय पाहिजे. ते म्हणजे काय पाहिजे, तर म्हणजे मला ते स्ट्रिंग्स पाहिजेत. आणि तुम्ही जर पाहिलं ना प्रत्येक स्ट्रिंग आहे ना प्रत्येक एक लेटरला ओढते आणि सगळ्या स्ट्रिंग सगळ्या लेटरला पर्यंत जात नाहीत. एक एक असं 2-3 अशा करत जातात. आणि ज्या ओ मध्ये सगळ्या 5 स्ट्रिंग्स येतात. 5 स्ट्रिंग्स ह्याच्यासाठी की ते 5 लोक आहेत बँजोची. आणि जो प्लेक्ट्रम आहे ती नर्गिस आहे, जे सगळ्या तारांना छेडते. तसा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्या पाठीमागचा. क्या बात आहे रवी. हे मी इतकं मायन्युटली, आणि मला ते त्यावेळेला याचा अर्थ नव्हता कळला, पण त्या प्रत्येकाला मला असं वाटलेलं आहे की वेगळा सूर प्रत्येक अक्षरातून उमटतो, जे व्यक्तिरेखा आहेत त्या सगळ्यामधली. पण मला त्यामधला तराट हे नावच एवढं आवडून गेलं की त्या सगळ्यामध्ये असणारा त्याचा ॲटिट्यूड, ओ भाभी आहे असं म्हणणं असेल, किंवा त्या सगळ्या गोष्टीकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन, भोवताल वेगळं आहे आणि स्वप्नांचं प्रतल वेगळं आहे, ते क्षितिज वेगळं आहे. करेक्ट. कशा अर्थानं म्हणजे दोन्ही प्रतलावर बदललं जाणारं ट्रान्सफॉर्मेशन, संक्रमण हा त्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग मला वाटतो. नाही, कसं आहे की तराट या कॅरेक्टरकडे जर मी पाहिलं तर हा माझ्यासारखा, म्हणजे मी ह्याच्यासारखा बिलकुल नाही आहे. पण मला कधीतरी वाटतं की बाबा ॲस्पिरेशनल लेवलमध्ये असा ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजे ॲटिट्यूडचा आणि गरिबीन श्रीमंतीचा काही संबंध नसतो. ॲटिट्यूड हा तुमचे पर्सनॅलिटी ड्रिव्हन आहे. आणि अवतीभोवती फायनान्शियल कंडिशन्स ज्या असतील त्याच्यामुळे तुमचं बहुतेक ड्रेसिंग बदलू शकतं, पण जो इनहेरंट ॲटिट्यूड आहे तो बदलू शकत नाही. आणि मला वाटतं की तराट हा जो व्यक्ती आहे हा म्हणजे त्याची लाईनसुद्धा पोकर फेस आहेत. आणि तो डायलॉग जेव्हा म्हणतो तेव्हासुद्धा तो सरळ बोलतो. म्हणजे ही इज नॉट ट्राईंग टू पंचलाईन म्हणत नाही काय अरे भाभी आहे, तर तसं म्हणत नाही भाभी आहे. म्हणजे तुला माहिती आहे तुझी जागा शोध, माझ्या ह्याच्यात येऊ नको. तो आणि कुठेतरी मला नेहमीच वाटलं की तराटची पर्सनॅलिटी ही दीवारमध्ये अमितजींची जी लाईन होती कि हम जहाँ खडे होते लाईन वहीं से शुरू होती है, किंवा मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता, कुठेतरी त्या फिलॉसॉफीवरती तराट जगतो. कारण काय, त्याला इज्जत पाहिजे, तो ॲरेगंट आहे, त्याला माहिती आहे की तो फार चांगला वाजवतो आणि त्याच्यासाठी तो डबल चार्ज करतो, तो कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि
तो लाईफ स्वतःच्या कंडिशन्स आणि हिमतीवर जगतो. दॅट्स हिज ॲटिट्यूड. आणि म्हणून तो बँजो मधला बच्चन आहे. बँजोचा बच्चन. आणि करेक्ट. अभिषेकने त्या पहिल्या थिएट्रिकलला ज्यावेळेला आवाज दिला आणि ती लाईन ज्या वेळेला येते त्यावेळेला अस्वस्थ व्हायला होतं, क्या बात आहे यार, म्हणजे काय कॉइन केलं, या सगळ्या गोष्टी जुळून येणं. आणि नाही का त्यात वेगळी मजा आहे की ह्यांनी जेव्हा मला रवींनी जेव्हा नरेट केलं चित्रपटात, हा इंट्रोडक्शन होतो की बँजो की दुनिया का बच्चन, त्यावेळेस म्हणजे ही लाईन प्रोमोमध्ये येणार आहे. तर म्हणजे नरेशन टू एक्झिक्युशनपर्यंत नेहमी आमच्या मनात होतं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं कारण काय, बँजो की दुनिया का बच्चन, बच्चन हॅज बिकम सिनॉनिमस टू द टॉप मोस्ट. आता समजा तुम्ही कोणाला म्हणाल की अरे क्रिकेटचा बच्चन कोण, की पॉलिटिक्स का बच्चन कोण, तर इट्स बिकम केअर सगळ्यात टॉप, सगळ्यात मोठा कोण. तर तसं ते आणि मापदंड झाला. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा प्रोमो झाला रेडी, तेव्हा आमच्याकडे काय कोणाला व्हॉइसवर दुसऱ्या कोणाचा होता, ते म्हणाले की बच्चन परिवारातलं कोणी जर येऊन जर हे म्हटलं तर मला अभिषेकला मी विचारतो ना मित्र आहेत, आणि त्यांच्या तोंडातून ऐकणं की बँजो के दुनिया का बच्चन, तो इट्स ऑलमोस्ट लाईक अ स्टॅम्प ऑफ अप्रुव्हल. क्या बात आहे. आणि तो ब्लफ मास्टर किंवा ते कनेक्शन किंवा असेल, पण युअर मास्टर म्हणजे या सगळ्यामध्ये ते दिसतंय. रवी, ह्या सगळ्यामध्ये स्वप्न पूर्ण होत आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण रुया नाकार भेटलेलो त्याला X1 बुक करून तू नुकता आलेलास, ते एक वेगळी गोष्ट होती. तू रुयाला लेक्चर घ्यायला, गेस्ट लेक्चर घ्यायला दिलेलास, आणि त्यानंतर आज अशा आयुष्यातले असे टप्पे आज मागे वळून बघताना बँजो इतके वर्ष जपलेलं स्वप्न आहे, हा शुक्रवार तुझ्यासाठी काय असेल? ॲक्च्युली खूप काय त्याला म्हणतात की माझा 22 सप्टेंबरला बर्थडे आहे. मला माहिती आहे तू माझा एकदा इंटरव्ह्यू लंडनला घेतला होता 22 सप्टेंबरला, एकदा दुबईला घेतला होता. आणि मी म्हणतो ह्यावर्षी 2 बर्थडे आहेत माझे, एक 22 सप्टेंबरला, एक 23 सप्टेंबरला आहे. कारण 23ला माझा हिंदी सिनेमातला बर्थडे असं म्हणू शकतो, म्हणजे पहिल्यांदा येतो आहे. आणि हे एक स्वप्न खूप वर्ष मनामध्ये होतं. नटरंगनंतर लगेच ॲक्च्युली हा सिनेमा करायचा होता. कारण ती जी मुलं आहेत ती ज्या पद्धतीने वाचवत असतात, लोक ज्या पद्धतीने त्यांच्यावरती पैसे फेकत असतात आणि तोंडाने त्यांना पैसे उचलायला लावत असतात, ती एक मोमेंट मला प्रचंड खटकली होती. आणि त्याच्यावरती तो अख्खा सिनेमा त्या एका मोमेंटमुळे झाला की मी कोणाला तरी रस्त्यावरती तोंडाने पैसे उचलताना पाहिलं, आणि त्याच्यावरती तो अख्खा सिनेमा घडला आहे. आणि जो तराट आहे याच्यामध्ये तो खूप गोष्टींचा सिम्बॉल आहे. जेव्हा तो गटारातनं येतो याचा अर्थ आत्ताची परिस्थिती त्यांची काय बँजोची, तर माझ्या हिरोची एंट्री गटारातनं का होते, कारण तो बँजो आता इथून बाहेर येऊ शकतो म्हणून तो गटारातला. त्यानंतर तो नुसता त्याला ॲटिट्यूड नाही आहे, तराट हा लाजतोसुद्धा, तो अत्यंत गोड लाजतो, तो खूप छान प्रेम करतो, पण तो व्यक्त कधीच करू शकत नाही कारण तो ॲटिट्यूड आहे थोडासा ना. तराट रडतो सुद्धा कुठे कुठे, आणि तो ज्या मोमेंटला तराट रडतो त्या मोमेंट्स खूप अशा असतात की त्या आपण थांबवू शकत नाही. इट्स अ एक्स्ट्रीम मोमेंट्स आहेत जिथे तो थांबू शकत नाही. तर हा जो तराट आहे तो मला खूप जणांमध्ये सापडला. म्हणजे मी इतक्या जणांचे इंटरव्ह्यू घेतले होते आधी ना, ॲक्च्युली बँजो प्लेयरचे इंटरव्ह्यू घेतले होते, त्यांच्यामध्ये हा तराट मला सतत दिसायचा. त्यांचा एक ॲटिट्यूड होता, ते मध्येच लाजायचे, लेकिन सर्व कॅच स्टेज का, ते मध्येच त्यांना त्याच्या डोळ्यात पाण्याचं नाही, आईवडिलांना आवडत नाही का मी बँजो वाजवतो. तर हे सगळं कुठेतरी आता मला वाटतं कंप्लीट होतं आहे आणि आता सिनेमा रिलीज होतो आहे. मी नेहमी असं म्हणतो की म्हणजे सिनेमा आपण करतो आणि तो सिनेमा जेव्हा रिलीज होतो तर अशी असं म्हणलं आपण आपल्या मुलीला सासरी पाठवतो, आणि नंतर जे होईल ते ते गुड बॅड कौतुक हे सगळं. परवा तुझं फेसबुक पोस्ट आहे तेच होतं, रितेशजींचा असणारा साऊंडवाला जो हे सुरू होता फायनल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस जी आहे, म्हणजे आम्ही गेले 1.5 वर्ष जे या प्रोसेसमधनं गेलो जे आम्ही जी गंमत केली आहे ती प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आणि मला कुठेतरी वाटतं 100% हा जो बँजो आहे तो लोकांच्या मनाला नक्की भिडेल, लोकांच्या मनाच्या तारा छेडेल असं मला वाटतं. या सगळ्यात तू ज्या वेळेला दुधाची लाईन टाकायचंस, पेपर टाकायचंस, म्हणजे सुलभ शौचालयाचे असणाऱ्या पाठच्या भिंती रंगवायचास, एकीकडे जे सारखं कॉलेज होतं, या दोघांमधला जो कॉन्ट्रास्ट आहे, एस्थेटिक सेन्स मनात असणं आणि जगणं आपलं वेगळं असणं, तो तराठमध्ये पकडलास तू? नाही, ॲब्सोल्युटली. कारण काय होतं ना, ज्यावेळी म्हणजे जसं रितेशजी म्हणाले की मनी इज सेकंडरी, तुमच्यामध्ये एक आतमध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे, तुमच्या आतमधून तुमच्यामध्ये एक स्टाईल, एक ॲटिट्यूड असली पाहिजे जी सतत होती मनामध्ये. असं नेहमी असं वाटायचं की या म्हणजे जसं जेव्हा मी कॉस्ट्यूमही डिस्कस करायचं इथे, आम्ही सांगायचं नेहमी की सर त्यांची ना स्वतःची एक स्टाईल असते, भले त्याचे पैसे नसतील पण त्यांना माहिती आहे की हल्ली ना डेनिमची स्टाईल चालू आहे, हल्ली ना टी शर्टच्या वरती एक शर्ट घातलं जातं, हे हल्ली कूल आहे, हे त्यांना माहिती असतं एक्झॅक्टली त्या मुलांना. मग ते कुठून तरी जुळवाजुळव करतात. मग ह्याचं कोणाची एक ओढणी घेतली एका मुलीची, मग तो हातामध्ये बांधली, कुठून तरी एक शर्ट घेतलं, कुठून तरी एक टी शर्ट घेतलं, गळ्यामध्ये एक कधी सर्कलची अंगठी घातली आहे,
आणि दे क्रिएट दे ओन फॅशन. आणि मला असं वाटतं की हे जे मी जे पाहत होतो आजूबाजूला माझ्या ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो आणि ज्यावेळी काम करत होते सगळं, ते कुठे दिसतंय तवाच्या रूपाने सगळं येतंय. मला खूप वाटायचं माझे केस लांब असावेत, पण ते कधी वाढू शकले नाही कारण ते एवढे करली होते, ते इथल्या इथेच पिवायचे असे. कॉलेजमध्ये कॉलेज मी आणि महेश होतो त्यावेळी गेले होते. ते सगळी स्वप्न म्हणजे आपल्यातली आपण पाहत असतो. जसं टाइमपासमध्ये दगडू होतो, आता ह्या मोमेंटला तवाट म्हणून पाहतोय स्वतःला की यार काय असेल असं जर वाजवत आलं तर. फक्त काय उंची माझी खूप कमी आहे. पण मला कायम वेगळं वाटत आलं की ज्या वेळेला तू म्युझिकल करतोस, मग बालगंधर्व सारखा एक वेगळं पर्व तू क्रिएट केलंस. नटरंगने ऑल टुगेदर एक मराठीत म्युझिक मधली एक वेगळी लाट आली. म्हणजे त्यावेळेला रितेशजींनी अजय अतुलच्या पाठी उभं राहून त्यांना थापही दिली कौतुकाची. मला आजही अजय अतुलचे शब्द आठवतात की रितेशजींनी कौतुक केलंय आणि हिंदीत आम्हाला 4 ठिकाणी सांगणारे, आमचं नाव सजेस्ट करणारे रितेशजी आहेत. मग करणकडे असेल किंवा अगदी वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही त्यावेळेला शाहरुखलाही तुम्ही सांगितलेलं. तर आज तो म्युझिकल आस्पेक्ट तुम्हा दोघांच्या आयुष्यात बँजोच्या रूपात आहे. एकीकडे कलात्मक संगीत असणारा, शास्त्रीय संगीताचा पाया असणारा, नाट्यसंगीत असणारा बालगंधर्व आणि बँजो. कशा अर्थानं तुम्ही दोघंही याकडे, कारण तोही प्रवास तुम्ही पाहिलेला आहे. आणि नाही, एक कसं आहे की रवींनी त्यांच्यासाठी म्युझिकल हा सवयीतला भाग आहे. नटरंग असेल, टाइमपास टू, तर म्हणजे मुळात माणूस लिरिकल आहे, तुम्ही दोघे. आणि त्यामुळे कसं आहे की पण माझ्या आयुष्यातला हा पहिला म्युझिकल आहे, त्यामुळे स्पेशल आहे. आणि स्पेशल ह्याच्यासाठी आहे की एखादा चित्रपट एखाद्या बँडवर असणं, बँड म्हटलं की म्युझिक येणारच, पण ते म्युझिक कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे. ठीक आहे, आपण विचार करतो की बाबा एक बाप्पाचं गाणं पाहिजे, पण त्यावेळेस मला वाटलं ठीक आहे बाप्पा म्हणजे काहीतरी ट्रेडिशनल गाणं असणं आणि चांगली एनर्जी असेल, ढोल ताशे नगारे असं वाजतील. पण मला म्हणलं नाही बेस गिटार वगैरे, म्हणजे बेस गिटार बाप्पाच्या गाण्यात नाही, आपण काहीतरी वेगळं करू. पण हे जे आहे ना की काहीतरी वेगळं करू, की कुठेतरी बँजो मीट्स रॉक मीट्स गिटार मीट्स ड्रम, आणि मग त्यासाठी हूज द बेस्ट तर विशाल शेखर. आणि अशी जे कनेक्शन जुळलं आहे की बाप्पासाठी सुद्धा काहीतरी एक नवीन साऊंड येणं हे गरजेचं आहे आजच्या काळात. जरी बँजो वाजवतो तर बँजो आपण 90s मधला वाजवत नाहीत, आपण 2016 मधला बँजो वाजवतो आहे. आणि 2016 मधला एक युथफुल बँड हा बँजो वाजवतो, म्युझिक तसं आहे. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं, मला ते म्हणाले की असं एक रोमॅन्टिक गाणं आपण करतोय की तुम्ही झोपडपट्टीमध्ये आहात ऑफकोर्स, आणि नर्गिस येतील, त्यांना पहा, आणि शी विल बी ड्रेस्ड ॲज अ वोग मॉडेल, कारण का त्या जशा ड्रेसतात तशा येतील, पण तुमच्या पर्स्पेक्टिव्हने ते सगळं काम करतील जे तुम्ही पाहता. म्हणजे झाडू मारणं, कचरा साफ करणं, मासे कापणं, मासे विकणं, आणि शेवटी वॉटेवर एका नऊवारीमध्ये ती मुलगी असणं, ते यांचं स्वप्न आहे मूळचं की नर्गिसला नऊवारीमध्ये पाहण्याचं, जे माझ्या माध्यमातून पूर्ण झालं याचं मला जास्त अभिमान आणि कौतुक आहे. पण मला वाटतं की ठीक आहे हे गाणं आहे, पण ह्याची थीम काय, तर स्टार्ट्स स्लाइटली युरोपियन स्पॅनिश वे. आता स्पॅनिश ट्यून, मुलगी अमेरिकेतली, आणि नंतर त्यात शेवटी लावणी एंड जो आहे, हे मिक्सचर. आणि हे विशाल शेखरनी जरी हे बनवलं असेल, पण त्याचं जे इन्सेप्शन आहे आणि विचार करण्याचा जो पहिला थॉट आहे तो रवींचाच आहे. रवीजींनी सांगितलं की असं असं झालं पाहिजे. मला वाटतं की कुठेतरी म्युझिकल जरी असलं तरी एक नवीन साऊंड आपल्याला ऐकायला मिळेल. निश्चित. आज तर सलमान खानने पण ट्विट केलंय की तुमचं गाणं आवडलंय. आणि सलमान तर ही इज ऑलवेज बीन व्हेरी काइंड आणि मोठ्या मनाचा तो व्यक्ती आहेच. मला आठवतं त्यांनी मला फोन केला, भाऊ व्हॉट अमेझिंग प्रोमो यार, मस्त मजा आली पाहायला. मला नाही थँक्यू. कधी पाहिला? ते म्हणजे मी फ्रिकेली पाहत होतो ट्रायल, आणि फ्रिकेलीमध्ये ह्याचा प्रोमो होता, तर तेव्हा त्यांनी ट्विट केलं. पण त्यांचा मोठेपणा आहे की ते जेव्हाही त्यांना काय आवडतं तर ते ट्विट करतात, सपोर्ट करतात. निश्चित. रवी, एक गाणं तू विशालसाठी केलेलंस. विशाल त्या गणपतीत तो ट्रकवर आहे, गिरगावात तू भर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते शूट केलेलं, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी बँजो मनात घुमत होता हे करत असताना त्यावेळेला? सतत ॲक्च्युली मला नेहमी हे म्युझिक मला इतकं आवडतं ना बँजोचं,
की माझं लहानपण एक तर वळीला गेलं आहे आणि बाजूला तो कोळीवाडा अगदी जवळ होता वळीचा, तिथे मी हा बँजो शूट केला आहे बऱ्यापैकी. आणि मला असं वाटतं की सतत माझ्या मनामध्ये ते असायचं सतत, की ही जी मुलं सकाळी 9ला वाजवायला सुरुवात करतात, रात्री 12पर्यंत वाजवत असतात आणि खूप म्हणजे दुखतं. आपण तिथे ऐकू शकत नाही 10 मिनटं, तिथे ते मुलं 8-8 तास वाजवत असतात. काय त्यांच्यामध्ये एनर्जी असेल आणि काय त्यांच्यामध्ये तो ॲटिट्यूड असेल ते वाजवायचा, आणि काय त्यांचा विदम त्यांच्या नसानसात जो भिंदलेला असतो. मला असं वाटतं जेव्हा बँजो वाजतो आणि एखादा माणूस जेव्हा नाचत नसेल तर त्यात काही मोठा प्रॉब्लेम असू शकतो असं मला नेहमी वाटतं. ती तुम्हाला ते नाचवायला भाग पाडतं, तो थिरकायला लावतो पाय तो. भाग पाडतं. आणि मला वाटतं जेव्हा परवा मी विथ साऊंड हा सिनेमा एका थिएटरमध्ये पाहिला, थिएटरमध्ये तो इम्पॅक्ट आणणं, लाईव्ह ढोल ताशाचा इम्पॅक्ट थिएटरमध्ये आणणं आणि तो थिएटरमध्ये बसून पाहणं इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि मला वाटतं तो एक्सपिरियन्स लोकांना 23 तारखेपासून मिळेल की तुम्ही थिएटरमध्ये बसलात आणि तुम्ही आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने तो रस्त्याचा साऊंड ऐकता आहात आणि तो अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि टू जस्ट ॲड टू दिस, हे जे म्हणाले की बाबा जर समजा बँजो कोण ऐकत असेल, जर तो नाचला नाही तर मला तो प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटतं की बँजो हे बसून ऐकू शकत नाही, बँजो उभं राहून ऐकू शकत नाही. बँजो जर ऐकायचं असेल तर तुम्हाला नाचावंच लागेल, कारण की नाचल्यानंतर अजून जास्त चांगलं ऐकू येतं बँजो. असा हा मला असं वाटतं की थिएटरमध्ये जाणारा प्रत्येक जण त्या प्रत्येक गाण्यावर थिरकेल, जे इमोशन आहे ते होल्ड करून ठेवेल. यापेक्षा महत्त्वाचं काय असू शकेल असं मला वाटतं. पण मला रितेशजी, तुम्हाला असं कायम वाटतं की ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला कायम मला ट्रपीज सारखं वाटतं तुमच्याकडे पाहताना. मग येताना एक जण येतो क्लाउन सारखा, आपल्याला सगळ्यांना हसवतो, हसवता तो वर चढतो, कसरती करायला लागतो आणि त्यावेळेला त्याचा एक कोणतरी समोरचा असणारा ट्रपीज त्याचा खेचता मुखवटा काढतो आणि आपल्याला कळतं यार हा तर ट्रपीज आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करणं आणि चेहऱ्यावरचे इतके वेगवेगळे मुखवटे आणि असणारा अंतर्मुख असणारा, स्वतःकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहणारा, आत्मपरीक्षण करणारा असा नट तुमच्यात दिसतो. वेगवेगळे विनोदाचे अंग करता ज्या पद्धतीने तुमचा प्रवास झालाय ते पाहताना. नाही, थँक्यू सो मच की तुम्ही खरंच एवढ्या चांगल्या पद्धतीने ॲनालाइज केलं. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनहेरंट पर्सनॅलिटी असते जी तुम्ही कधी सोडली नाही पाहिजे. आणि ॲक्टिंग ह्या प्रोफेशनमध्ये, कारण ॲज अ डिरेक्टर तुम्ही एक वर्ल्ड क्रिएट करता आणि ते तुम्ही वर्ल्ड कॅप्चर करता. ॲज अ रायटर तुम्ही ते वर्ल्ड किंवा ती दुनिया, ते जग असं स्केच करता. परंतु ॲज अन ॲक्टर तुम्ही ते जगता आणि कुठेतरी जगता. तर बरेचसे इन्फ्लुएन्स असतात. समजा तुम्ही जर एखादा कॅरेक्टर आणि तुम्हाला जर आवडला, तर आता समजा तराट सरचं मला लेचल हटणं मला फार आवडला, पण आता मी बाहेर जाऊन समजा ड्रायव्हरला लेचल हटणं, त्याला ह्याला काय झालं आता आज, म्हणजे असं होऊ शकत नाही ना. पण ते करताना यू हॅव टू कन्व्हिन्स युअरसेल्फ अँड बिलीव्ह की तुम्ही ते करू शकता. ते जगलं पाहिजे, तो मोमेंट जगला पाहिजे. आणि मला वाटतं की ॲज अ पर्सनॅलिटी तुम्ही ॲडॅप्टेबल असलं पाहिजे. की तुम्हाला कुठलाही जरी सांगितलं की बाबा अपना सपना मनीमध्ये तुम्हाला का महिलेची भूमिका करायची आहे, तर तुम्ही कन्व्हिन्सिंगली 100% त्यात गेलं पाहिजे. किंवा एक विलनमध्ये तुम्हाला एक असा व्यक्ती प्ले करायचा आहे जो मुलींना मारतो, मर्डर करतो, पण येस ते केलंच पाहिजे. मला वाटतं की इट्स एव्हरी एक्सपिरियन्स इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. पण कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि अशी ऑपॉर्च्युनिटी मिळते एवढ्या सगळ्या टॅलेंटेड लोकांबरोबर काम करण्याची. या सगळ्या गोष्टी नशीब लागतं आणि कुठेतरी मला वाटतं की मी नशीबवान आहे की मला एवढ्या सगळ्या टॅलेंटेड लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. नम्रता, रुजुता आणि तुमच्यात असणारी जी अदब आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या इथपर्यंत घेऊन येतात. बँजो साठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि मला असं वाटतं सैराटच्या वेळेला तिकडे थिरकताना आपण व्हिडिओ पाहिलेले, या शुक्रवारपासून तुमचे पोस्ट असतील की या थिएटरमध्ये अशा पद्धतीने नाचतानाचे व्हिडिओ आहेत. आणि महाराष्ट्रच नव्हे, भारत, जग म्हणजे 7 समुद्रपारही ते प्रेक्षक आहेत ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि सुरेल होऊन जाईल त्यांचा. आणि मला जातात एवढं सांगायचं की खरंच इंग्लिश चॅनल असतील, हिंदी चॅनल असेल, मराठी चॅनल असेल, आणि इतके वर्ष म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त मी इंटरव्ह्यूज देतो आहे, प्रश्न विचारतो वडेवा. पण तुमच्या एवढी क्लॅरिटी एखाद्या विषयाची आणि प्रश्न विचारण्याची
आणि त्याला कसं रचलं पाहिजे, कुठले प्रश्न कधी विचारले पाहिजेत, खरंच आउटस्टँडिंग. मला नेहमीच तुमच्यावर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू करता तर मला मजा येते की बाबा हा इंटरव्ह्यू तरी बोरिंग नसणार आहे, मनातून उत्तर द्यावं लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि याचसोबत ढांढाळ्यांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आता इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.